मिलिंद देवरा यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा। मिलिंद देवरा शिवसेनेत करणार पक्षप्रवेश। मिलिंद देवरा यांचे ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती। मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी। मुरली देवरा यांनाही हा निर्णय आवडला नसेल। देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली खंत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे खोटेपणाचा कळस। शिवसेनेच्या निकालावर उद्धव ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलणार। राऊतांची माहिती। शंकराचार्य हिंदू धर्माचे तज्ज्ञ। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं। भाजपनं या संबंधात माफी मागावी। राऊतांचं वक्तव्य। तुमच्यात हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा आणि मग सुड्या मारा। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। राज्यात खोक्याचं राजकारण सुरू। सगळे सत्तेसाठी इकडे तिकडे जात आहेत। राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे आणि पवारांना खोचक टुला। एनडीए आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगेंची नियुक्ती। सर्वसहमतीनं समन्वयक पद स्वीकारण्यास मुख्यमंत्री नितीश कुमार तयार। महायुती संक्रांतीच्या पूर्वसंध्येला फुंकणार लोकसभेचं रणशिंग। आजपासून महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार। राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपासून न्याययात्रा। मणिपूर ते मुंबई या दरम्यान निघणार भारत जोडो न्याययात्रा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30वा नामविस्तार दिन। नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात। 19 जानेवारीला वाढवण बंदराची जनसुनावणी। जनसुनावणीला भूमिपुत्र कोळी बांधव शेतकऱ्यांचा विरोध। तर वाढवण बंदराचा संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळाची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी केली पाहणी। विमानतळ मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होणार। ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती। भोगीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। सतपंथ संस्थांच्या वतीनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 टन चिक्कीचा प्रसाद। जनार्दन महाराज विविध महंतांच्या हस्ते पूजन करून प्रसाद अयोध्येकडे रवाना। बैलगाडी स्पर्धांसाठी प्रांताधिकारी देणार परवानगी। जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांचे आदेश। बेकायदा बैलगाडा स्पर्धांना आळा बसणार। अर्धवट सोडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला प्रशासनाकडून मान्यता। 15 ते 20 वर्ष रखडलेले प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात। धुक्यामुळे इंडिगोचं विमान पोहोचलं थेट बांगलादेशात। विमानाचं ढाका इथं केलं इमर्जन्सी लँडिंग। विना पासपोर्ट विना व्हिसा प्रवासी बांगलादेशात। भारतीय वायुदलाकडून मरीन ड्राईव्ह इथं चित्तथरारक हवाई कसरतींचं आयोजन। मुंबईचं आकाश सारंग हेलिकॉप्टरनं रंगवलं लाल। राजधानी दिल्ली दाट धुक्यात हरवली। धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। अनेक विमान उड्डाणं देखील उशिरानं। आज 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईमध्ये ब्लॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।